असं म्हणतात की पैशांनी विकत घेतलेली दवा फक्त शरीराचाच इलाज करते, पण माणुसकीने मिळालेली दवा मात्र हृदय आणि आत्मा दोन्ही जिवंत करून टाकते. लखनौ मधल्या एका छोट्याशा फार्मसीमध्ये दररोज येत असे एक मुलगा. खिशात नाणी, हातात अपूर्ण तक्ता. दवा कधीच पूर्ण मिळत नसे, पण डोळ्यातील नेहमी एक वेदना लपलेली असे. एक दिवशी जेव्हा फार्मसीच्या मालकिणीने त्याचा पाठलाग केला, तेव्हा जे सत्य समोर आलं त्यानं तिचं आयुष्यच बदलून टाकलं. शेवटी त्या मुलाची सक्तीची परिस्थिती काय होती, पूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये तुमचं आणि तुमच्या शहराचं नाव नक्की लिहा. लखनौचा परिसर, आलमबाग, सकाळ सकाळची धावपळ, भाजी विक्रेत्यांचा आवाज, दूधवाल्यांच्या सायकलच्या घंटा आणि बस स्टँडची सतत ये-जा करणारी गर्दी. याच धावपळीच्या मधोमध एक छोटंसं दुकान होतं, सक्सेना मेडिकोस. हिरव्या रंगाच्या नेमप्लेटवर पांढरी अक्षरं, दारावर काचेच्या आत नीटनेटकेपणा मांडलेली औषधं आणि काउंटरजवळ एक छोटीशी घंटा, जिला वाजवून कोणीही मदतीसाठी हाक देऊ शकत असे. दुकानाची मालकीण होती आर्या सक्सेना. वय 25च्या आसपास, सावळा रंग, चमकणारे डोळे आणि एक शांतता हास्याची रेषा जी कुणालाही सुकून देईल. केस नीटनेटके बांधलेले असत, कपाटावर हलकीशी बिंदी आणि गळ्यात एक छोटीशी किल्ली, जी आज दुकानाच्या सगळ्यात जुन्या कप्प्याची किल्ली होती. तोच कप्पा जिचं कुलूप तिचे वडील कधी काळी उघडायचे. आर्याची सकाळ एका छोट्याशा रिवाजानं सुरू व्हायची. काउंटरवर पेटलेल्या छोट्या दिव्यासमोर दोन्ही हात जोडणं, हळूवारपणे ती पुटपुटायची, बाबा आजही कुणा गरजवंताची मदत होऊ दे, तेवढेच आशीर्वाद द्या. दिव्याची ज्योत हळूवारपणे कापत असते, जणू काही एखाद्या जुन्या वचनाची साक्ष देत असे. काही वर्षापूर्वीच हेच दुकान तिच्या वडिलांचा श्वास होता. ते म्हणायचे, औषध तेव्हाच यशस्वी ठरतं जेव्हा ते योग्य हातापर्यंत पोचतं. जेव्हा अचानक वडील गेले तेव्हा घरात एक सुन्नपणा दाटून आला. आर्यानं तिचं शिक्षण अर्धवट सोडलं आणि दुकान सांभाळून घेतलं. नातेवाईक म्हणाले, मुलगी असून एकटी कशी चालवणार? पण आर्यानं ठरवून टाकले, दुकान चालेल, पण केवळ व्यापार म्हणून नाही, तर माणुसकीच्या भरोशावर. दुकान उघडताच रोज राग सुरू व्हायचा. बाई सारखंच तेच औषध, त्यात आत्या गोळी खाल्ल्यावर पाणी जास्त प्या, भाऊ बाळाचं सिरप रात्री अर्धा चमचा. तिच्या पद्धत ही फटकणारी होती, तर समजावून सांगणारी होती. प्रत्येक औषधासोबत ती काही शब्दही द्यायची, काळजी घेण्याची, विश्वास देण्याची. अनेक वृद्ध तर तिचं बोलणं ऐकण्याच्या निमित्ताने यायचे. तुझ्या बोलण्यात औषधापेक्षा जास्त विश्वास आहे बेटा. दुपार ढळली की काउंटरवर सूर्यप्रकाश तिरपा येऊ लागे. आर्या हिशोब लिहित असे, मग नजर दुकानभर फिरत असे. तेवढ्यात दारावरची घंटी हळूच वाजली. तिनं डोकं वर केलं. दारात एक दुबळा गालगुच्च मुलगा उभा होता. वय अवघ 19-20 असावं. सावळा रंग, थकलेला चेहरा, डोळ्यात एक विचित्र संकोच, हातात एक जुना अनेकदा घडी केलेला कागद, डॉक्टरचा तक्ता. दिदी, त्याचा आवाज खूप हळू होता. हे औषध मिळेल का? आर्यानं तक्ता घेतला, चष्मा डोळ्यांवर चढवला आणि औषध काढू लागले. मुलगा शांत उभा राहिला. त्याने हळूच खिशातून नाणी आणि चुरगडलेल्या नोटा काढल्या, काउंटरवर ठेवल्या आणि पुटपुटला, फक्त जितकं होईल तितकंच द्या. आर्याची बोट थबकली. एवढं कमी? हे औषध तर पूर्ण कोर्सच आहे बेटा, अर्धवट नेल्याने फायदा होणार नाही. मुलगा घाबरून म्हणाला, मी पुढच्या वेळी आणखी घेऊन जाईल. आई म्हणते जितकं होईल तितकं घे, काही नसण्यापेक्षा काहीतरी बरं. आईची तब्येत? आर्यानं हळुवारपणे विचारलं. मुलानं क्षणभर डोळे झुकवले, मग मान हलवली. ठीक नाही. आर्यानं अजून छेडछाड करणं बरोबर नाही असं समजलं. तिनं तेवढ्या पैशात जितकं औषध मिळू शकतं तितकं त्याच्या हातावर ठेवलं. वेळेवर दे, पाणी सोबत पाज, ही सवयीची सूचना दिली. मुलानं मान झुकवत औषध घेतलं. धन्यवाद दीदी, आणि लगेच बाहेर निघून गेला. त्याच्या चालीत एक घाई होती, जणू प्रत्येक निर्णय मुलाचा आहे. आर्याच्या कानात तिचं ते दीदी अडकून राहिलं. ती विचार करत राहिली, कोण आहे हा, कुठे राहतो, आई किती आजारी असेल की मुलगा एवढ्या संकोचानं औषध घ्यायला येतो. तिनं खिडकीतून बाहेर पाहिलं. मुलगा गर्दीत विरघळून गेला होता. संध्याकाळी जेव्हा ती शटर अर्धवट खेचू लागली, तेव्हा वडिलांच्या फोटावर नजर थांबली. त्यांना आठवून ओठावर हलकं हसू आलं. तुम्ही असता तर काय करता बाबा? मनानंच उत्तर दिलं, विचार करत नाही, फक्त मदत करून टाकतं. पुढचे काही दिवस हाच सिलसिला. दर 2 दिवसांनी तोच मुलगा यायचा. तक्ता तेच, औषध तेच, पण पैसे मात्र प्रत्येक वेळी अपुरे. कधी 50, कधी 30, कधी फक्त 20.
कपड्यावर शिवलेले ठिगळ स्पष्ट दिसत होते. चप्पलची पट्टी दोऱ्याने बांधलेली होती, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र आत्मसन्मान होता. भीक मागण्याचा नव्हे तर मेहनतीचा. तो कुणाकडे काही जास्त मागू इच्छित नव्हता. जितकं आहे तितकंच. एके दिवशी औषध घेताना अडखडत त्यानं विचारलं, दीदी, जर मी 1 दिवसाचं उधार त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच मागे उभ्या असलेल्या एका ग्राहकाने हसत म्हटलं, आजकाल सगळ्यांना मोफत हवं असतं. दुसरा म्हणाला, बेटा अशी देशील तर दुकान बंद होईल. आर्याच्या पापण्यात क्षणभर चुभल्यासारखं झालं. तिनं हळुवारपणे मुलाकडे पाहिलं. चेहऱ्यावर लाज आणि डोळ्यात ओलावा. ती आतून थरथरली. तिनं उत्तर न देता औषधाचं पाकिट पुढे केलं. नेऊन दे. औषध वेळेवर द्यायला विसरू नकोस. आज उधार बरोबर. मुलानं मान झुकवली. उद्या पैसे आणून देईन वचन. ग्राहक बडबडत राहिले, पण आर्याची नजर दारापर्यंत खिळून राहिली. बाहेर जाताना मुलांना वळून पाहिलं. एका क्षणासाठी त्याच्या डोळ्यात कृतज्ञता चमकली. मग तो गर्दीत अदृश्य झाला. रात्री दुकानाचे दिवे विझले तेव्हा सन्नाटा दाटून आला. बाहेर रस्त्याच्या गाड्यांची रांग लागली होती. आत वडिलांच्या फोटोसमोर दिव्याची ज्योत कापत होती. आर्यानं दीर्घ श्वास घेतला. मी बरोबर करते का? मग स्वतःच उत्तर दिलं, हो. कोणाचा जीव वाचवण्यासाठी तर एका दिवसाचं नुकसान सहन करावं लागलं तर हे नुकसान नव्हे तर धुवा आहे. पण प्रश्न तोच होता, हा मुलगा कोण आहे? आई किती आजारी आहे? का प्रत्येक वेळी अपुरंच औषध? खरंच तो खरं सांगतोय की या मजबुरी मागे दुसरी कहाणी आहे? तिच्या मनात एक तगमग उठली. फक्त औषध देऊन मी माझ्या कर्तव्यातून सुटका करून घेते का? दुसऱ्या दिवशी सकाळी तिनं दुकान उघडलं तेव्हा मनात एक निश्चय होता. आज जर तो मुलगा आला तर ती फक्त औषध देणार नाही, तर त्याच्या डोळ्यामागची कहाणी देखील समजून घेईल. काउंटरवर ठेवलेली घंटा जणू त्या क्षणी वाजली. दारात तोच चेहरा, थकलेला पण आशेनं भरलेला. दीदी, त्यानं हळूच हाक मारली. आज आईची तब्येत खूपच खराब आहे. नवीन तक्ता आहे. आर्यानं तक्ता घेतला, क्षणभर वाचला आणि तिची नजर मुलावर स्थिरावली. नाव काय आहे तुझं? मुलगा चमकला. मग हळूच म्हणाला, रवी. रवी, औषध मिळेल, तिने सामान्य स्वरात म्हटलं. पण आज तू लवकर जाऊ नकोस. रवीनं भीतीने तिच्याकडे पाहिलं. जणू काही जुनी भीती जागी झाली. पण आर्याच्या डोळ्यात फक्त प्रश्न नव्हता तर आधार होता. बाहेर ऊन अजून तिखट झालं. आज या छोट्याशा दवाखान्यात एक नवीन कहाणी जन्म घेणार होती, जिथे औषधापेक्षा मोठी माणुसकी होती आणि व्यवसायापेक्षा मोठं हृदय. दुपारची वेळ होती. रस्त्यावर ऊन अजूनच तीव्र झालं होतं. लोक घाईघाईने आपापले कामं आटपून घराकडे वळत होते. फार्मसीच्या आत पंखा हळूहळू फिरत होता. कपाटाच्या औषधाच्या बाटल्या आणि पाकिट चकाकत होती. आर्या काउंटरवर बसलेली हिशोब लिहत होती. तेवढ्यात दार उघडलं आणि तोच मुलगा रवी आत आला. त्याची चाल आधीपेक्षा मंद होती. चेहरा घामानं ओला, कपडे अजून मडकट, डोळ्यात थकवा, हातात तोच जुना तक्ता होता. दीदी, रवीनं संकोचात सांगितलं, आज आईची तब्येत खूपच खराब आहे. डॉक्टरांनी हे नवीन औषध लिहून दिलं आहे. आर्यानं तक्ता घेतला आणि पाहिलं. औषध थोडं महागडं होतं. तिने काउंटरकडे नजर टाकली. पैसे? तिनं सहजपणे विचारले. रवीचा घसा कोरडा पडला. त्यानं हात खिशात टाकला आणि फक्त 2 नाणी काढली. थरथरत्या हातानं तो म्हणाला, दीदी, माझ्यापाशी एवढेच आहेत. जर उधार दिलं तर शपथ तुझ्या आणून देईन. त्याचे शब्द पूर्णही झाले नव्हते. तोच मागे उभे असलेल्या एका माणसानं हसत हसत म्हटलं, अरे बेटा, अशी देशील तर सगळेच मुख्यखोरी करू लागतील. हा काही मार्ग झाला? दुसरा ग्राहक म्हणाला, आजकाल सगळे निमित्त करून औषध मागतात. खरंच गरीब असेल तर रुग्णालयात जा, इथे कशाला? रवीचे कान लाल झाले. तो मान झुकवून उभा राहिला. पोट कापत होते पण आवाज निघेना. त्याच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं. आर्याचं हृदय व्याकुळ झालं. तिला वाटलं जणू कोणी तिच्या समोर कुणाची इज्जत लुटली. तिनं काही न बोलता औषधाचं पाकिट उचललं आणि रवीच्या हातावर ठेवलं. नेऊन दे रवी. तिचा आवाज ठाम होता. आईला वेळेवर औषध देणं गरजेचं आहे. पैशाची काळजी करू नकोस. गर्दी शांत झाली. कुणाला काही बोलण्याचं धाडस झालं नाही. रवीचे हात थरथरत होते. त्यानं पाकिट घेतलं आणि मान झुकवली. डोळ्यातून पाणी गालावरून वाहू लागलं. धन्यवाद दीदी, एवढं बोलून तो लगेच बाहेर पळाला. आर्याच्या मनात अनेक भावना उसळू लागल्या. काय हा मुलगा खरोखरच खोटं बोलतोय? जसं लोक म्हणत होते नाही तर जर खोटा असता तर एवढा लाजत का? डोळ्यात एवढी वेदना का? संध्याकाळी दुकान बंद करताना तिचं मन जड होतं. तिनं वडिलांच्या फोटोकडे पाहिलं आणि हळूच म्हटलं, बाबा, मी बरोबर केलं ना? जणू फोटोतून आवाज आला. माणुसकीनं केलेलं प्रत्येक काम बरोबर असतं, पण मनाला चैन पडेल. आर्या विचार करत राहिली. रवी का प्रत्येक वेळी अपुरं औषध घेतो? आई किती आजारी असेल? काय तो एकटाच सगळं झेलत असेल? रात्रभर तिच्या डोळ्यात तोच प्रसंग घोळत राहिला.
गर्दीत उभा असलेला रवी, थरथरणारे शब्द आणि डोळ्यातून वाहणारे पाणी. दुसऱ्या दिवशी जेव्हा दुकान उघडलं तेव्हा तिचं मन अजूनच अस्वस्थ झालं. आता हे रहस्य जाणून घ्यायलाच हवं. फक्त औषध देऊन मी माझं कर्तव्य पूर्ण करत नाही, मला त्याची कहाणी जाणून घ्यायलाच हवी. आर्यानं आता ठरवून टाकलं होतं, ते रवीचं सत्य पाहून येईल. दुपारची वेळ होती. फार्मसीची गर्दी हळूहळू कमी होत गेली. आर्या काउंटरवर बसून विचार करत होती की आज रवी आला नाही तर ती त्याला असाच जाऊ देणार नाही. तिच्या मनात आता जिज्ञासेपेक्षा जबाबदारी होती. काही वेळानं दाराची घंटा वाजली. तोच संकोचणारा चेहरा, तेच थकलेले डोळे आणि हातात जुना चकचा. दीदी, रवी म्हणाला, आज पुन्हा फक्त थोडंच औषध पुरेल. आर्यानं काही न बोलता औषध काढून दिलं. रवीनं नाणी ठेवली आणि पॉकेट घेऊन वळायच्या वेळी आर्यानं मनाशी ठरवलं, आज मी याला जाऊ देणार नाही. ती हळूच दुकान बंद करण्याच्या निमित्तानं करून रवीच्या मागे निघाली. रवीला याची जाणीवही झाली नाही. गल्लीतून गल्ली, गर्दीतून गर्दी तो चालत गेला. आर्या थोडं अंतर ठेवून त्याच्या मागे होती. लवकरच दोघं शहराच्या गर्दीतून बाहेर पडून एका झोपडीत पोहोचले. चौघाजणांनी छोट्या छोट्या टीन आणि प्लास्टिकच्या झोपड्या, तुटलेल्या चारपाया, मडकी कपडं वाढत घालणारे लोक आणि मुलांच्या किलकिलाट, लपलेली भूक. रवी एका तुटक्या झोपडीसमोर थांबला. दाराचा पडदा सारून आत गेला. आर्या जवळच्या झाडात आळशानं हे सगळं पाहत होती. आतला देखावा पाहून तिचं हृदय कसावीस झालं. एका कोपऱ्यात तुटक्या चारपाईवर एक स्त्री पडली होती. खूप दुबळी, फिकट त्वचा, डोळ्याखाली गडद काळी वर्तुळ. श्वास जळजळ चालू होता. जवळच मातीचा चुल्ला थंड पडला होता. भांडी रिकामी पडली होती. रवीचं लघवीचं औषध पाकिट उघडलं, पाण्याचा ग्लास भरला आणि आईला आधार देत औषध दिलं. आई, औषध वेळेवर घे, डॉक्टरांनी सांगितलं, उशीर करू नकोस. आईने थरथरत्या आवाजात विचारलं, बेटा तू काही खाल्लंस का? रवीनं हसण्याचा प्रयत्न केला पण डोळे भरून आले. मी ठीक आहे आई, तू काळजी करू नकोस, फक्त तू लवकर बरी हो. आर्याचं हृदय भरून आलं. तिनं पाहिलं, रवी स्वतः भुकेत आहे पण आईला औषध देण्यातच त्याचं सगळं विश्व आहे. तिच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. तिनं संकोच सोडून दिला. हळू झोपडीचा पडदा सारला आणि आत गेली. रवी थक्क झाला. दीदी, तुम्ही इथे? आर्या हळूहळूपणे म्हणाली, घाबरू नकोस रवी, मी तुझ्या मागे आले कारण मला तुझ्या आयुष्यातलं सत्य जाणून घ्यायचं होतं. आता मी सगळं समजले. ती चारपाई जोड बसली. आईचा हात हातात घेतला आणि आता आई, तुम्ही एकट्या नाही, जोपर्यंत मी आहे तुमचं औषध कधीच बंद होणार नाही. आईच्या डोळ्यातून आसू वाहू लागली. त्यांनी थरथरत्या हातांनी आर्याचा हात धरला आणि म्हणाल्या, बेटा, परमेश्वर तुला सुखी ठेवो, तू जर आम्हाला नवं जीवन दिलं. रवी डोळे झुकून उभा होता. डोळ्यात कृतज्ञता होती. दीदी, मी प्रत्येक वेळी अपुरं औषध यासाठी घ्यायचो कारण पैसे पुरे नसायचे. मी स्वतः भुकेत राहायचो पण आईचं औषध मात्र कधीच थांबवलं नाही. आज तुम्ही आम्हाला आशा दिली. आर्याचा आवाज भरून आला. रवी, आतापासून तुझ्या आईला औषधासाठी पैसे आणण्याची गरज नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत औषध तुमच्या घरी येत राहील. त्या क्षणी त्या झोपडीतून ना प्रकाश होता ना सजावट, पण तिथे माणुसकीचा सर्वात मोठा दीप पेटला होता. त्या रात्री आर्या फार्मसी समोर परतली तेव्हा तिचे पाऊल हलके होते. तिला वाटलं जणू वडिलांचा फोटो हसत होता. तू ते केलं जे मी नेहमी चालत होतो. औषध विकणं नव्हे तर माणुसकी वाटणं. आर्या अनेकदा म्हणायची, रवी, माणुसकीपेक्षा मोठी दुसरी कोणतीही शिकवण नसते, पण शिक्षणही तितकंच गरजेचं आहे. तुझे शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. सुरुवातीला रवी संकोचला. दीदी, माझं नाही, दुकान आणि शिक्षण हे सर्व एका वेळी. आर्यानं असून त्याचा हात हातात घेतला. जेव्हा देव माणुसकीची साथ देतो तेव्हा मार्ग स्वतःहून तयार होतात. तू फक्त प्रयत्न कर, बाकी आम्ही पाहू. आर्यानं त्याच्या कॉलेजची फी भरली. दिवसा रवी शिक्षण घ्यायचा, संध्याकाळी फार्मसीमध्ये मदत करायचा. हळूहळू त्याच्या डोळ्यात स्वप्नाची चमक परत आली. याच दरम्यान अनेक संस्था आणि लोक फार्मसीचीही जुळले. कुठली NGO जर महिन्याला औषध पाठवू लागली. डॉक्टर वनवा यांना गरीब रुग्णांची तपासणी मोफत करायला सुरुवात केली. शेजारच्या व्यापारी दर महिन्याला थोडी रक्कम दान करू लागला. आता फार्मसी एक दुकान न राहता संपूर्ण परिवारासाठी एक आशेचं केंद्र बनली होती. काही वर्ष उलटली. रवीनं आपलं शिक्षण केलं. जेव्हा त्याने निकालपत्र घेऊन फार्मसीत येऊन आर्यासमोर ठेवलं तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं. दीदी, तुम्ही नसता तर मी कॉलेजचं दारही पाहू शकलो नसतो. आज जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. आर्याचे डोळे भरून आले. तिनं त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, रवी, मी फक्त ते केलं जे माणुसकी मागते. आता तुझी पाळी आहे हे काम पुढे नेण्याची. त्या दिवसातून रवी फार्मसीच्या बरोबरीचा भागीदार बनला. दोघांनी मिळून ठरवलं की आता कुठल्याही गरीबाला औषधासाठी टगमगत बसावं लागणार नाही. फार्मसी बाहेर नवीन फलक लावण्यात आला. येथे औषध फक्त पैशांनीच नव्हे तर माणुसकीनेही मिळते. गरजवंतासाठी सर्व मोफत. लोक दूरदूर येऊ लागले, कुणी औषध घ्यायला, कुणी आशीर्वाद द्यायला.
तर कुणी मदत करायला. रवीची आई आता पूर्णपणे बरी झाली होती. एके दिवशी त्यांनी अश्रू भरल्या डोळ्यांनी आर्याचा हात धरून म्हटलं, लेकी तू माझी नव्हे तर या जगाची संतान आहेस. देव तुला नेहमी सुखी ठेव. त्या क्षणी आर्याला वाटलं जणू तिला तिच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं इनाम मिळालं. हळूहळू ही कहाणी संपूर्ण शहरात पसरली. लोक म्हणू लागले, जिथे सगळी दुकानं नफ्यात बुडालेली आहेत तिथे एक दुकान आहे जी माणुसकीत बुडालेली आहे. तिथे औषध नव्हे तर धुवा मिळते. आर्या आणि रवीनं ठरवलं की दुकानातून होणाऱ्या कमाईचा एक भाग नेहमी गरिबांच्या मदतीसाठी जाईल. कधी तो गरीब मुलाच्या शिक्षणासाठी असेल, तर कधी वृद्धांच्या सेवेसाठी, तर कधी मोफत औषधांसाठी. आणि अशाच प्रकारे एक साधारणशी फार्मसी संपूर्ण शहराच्या आशेचं प्रतीक बनली. जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा देव स्वतः मार्ग दाखवतो. जगात पैशाची दुकानं खूप आहेत, पण माणुसकीचं दुकान फारच थोड्या. जर या कहाणीने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर आमच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, कमेंटमध्ये तुमचं आणि तुमच्या शहराचं नाव नक्की लिहा, जेणेकरून आम्हाला कळेल की आमच्या कथा देशाच्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यापर्यंत पोहोचत आहेत. तुमच्या प्रत्येक शब्द आमची पुढची कहाणी. पुन्हा भेटू एका नव्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कहाणीसोबत. तोपर्यंत आनंद राहा, निरोगी राहा आणि तुमच्या आई वडिलांना वेळ द्या. धन्यवाद.